आपण सकाळी कसी भारद्वाज सुत्त हे घेतलेलं आहे, त्याचा आपण मराठी अर्थ इथे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याला मराठीमध्ये म्हणतात कृषी भारद्वाज सूक्त. कृषी भारद्वाज सूत्र. मी असे ऐकले आहे की एके समयी भगवान बुद्ध मगधातील दक्षिणगिरी प्रदेशात एकनाळा नावाच्या ब्राह्मण गावात निवास करीत होते. त्यावेळी कृषी भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण 500 नांगर घेऊन पेरणीच्या कामाला गुंतला होता. त्या समयी भगवान बुद्ध सकाळच्या प्रहरी दुपारच्या आधी भिक्षू वस्त्रे नेसून काशाय वस्त्रे धारण करून भिक्षापात्र व चिवर वस्त्रे आपल्या बरोबर घेऊन कृषी भारद्वाजाच्या शेतात कामाच्या स्थळी पोचले. त्या समयी कृषी भारद्वाज ब्राह्मणाचे भोजन वाटप चालू होते. भगवान बुद्ध तेथे एका बाजूला भोजनाच्या स्थानी उभे राहिले. कृषी भारद्वाज ब्राह्मणाने भगवंतांना भिक्षेसाठी तेथे उभे राहिलेले पाहिले. त्यांना तेथे पाहून तो भगवंतांना म्हणाला, श्रमणा, मी जमीन नांगरतो व धान्य पेरतो व कापणी करतो. नांगरून व पेरणी मी माझे पोट भरतो. कापणी करतो, नांगरून व पेरणी करून मी माझे पोट भरतो. शमना, तू पण जमीन नांगर आणि धान्य पेर. नांगरून आणि पेरून तू स्वतःचे भरणपोषण निर्वाह कर. भगवंत म्हणाले, ब्राह्मणा, मी सुद्धा नांगरणी करतो व पेरणी करतो. जमीन नांगरून व पेरणी करून मी माझे पोट भरतो. आदरणीय गौतमाजवळ जू, नांगर, फाळ, टोचणी आणि बैल यापैकी मला तर काहीच दिसत नाही. आणि तरीसुद्धा आदरणीय गौतम असे म्हणाला, ब्राह्मणा, मी पण नांगरणी करतो व पेरणी करतो. नांगरून व पेरून मी माझे पोट भरतो. असे म्हणून कृषी भारद्वाज ब्राह्मणाने भगवंतांना उद्देशून पुढील गाथा म्हटल्या. कृषी भारद्वाज म्हणाला, तू आपणास कृषक शेतकरी म्हणतोस, पण तुझी शेती आम्हाला दिसत नाही. आम्ही तुला तुझ्या शेतीविषयी विचारत आहोत, तेव्हा आम्हाला सांग की आम्ही तुझी शेती कशी जाणावी. भगवान म्हणाले, श्रद्धा. भगवान बुद्ध म्हणाले, श्रद्धा हे माझे बीज आहे व तपश्चर्या ही वृष्टी आहे. तपश्चर्या ही वृष्टी आहे. माझी प्रज्ञा माझे जू व नांगर आहे. लज्जा ही माझ्या नांगराचा दंड आहे. चित्त ही दोरी आहे आणि स्मृती जागृती माझा फाड व टोचणी चाबूक आहे. शरीराने व वाणीने मी संयत आहे. अन्न खाण्याच्या बाबतीत मी संयमी आहे.
सत्याने मी रानटी गवत कापून टाकतो, सत्याने मी रानटी गवत कापून टाकतो आणि विनय निर्वाणाची रुची हाच माझा मोक्ष मुक्ती आहे. विनय निर्वाणाची रुची हाच माझा मोक्ष मुक्ती आहे. माझा पराक्रम उत्साह धुरा वाहणारी माझ्या नांगराला लावलेली माझी बैलाची जोडी आहे. म्हटलं गेलेलं आहे माझा पराक्रम उत्साह धुरा वाहणारी माझ्या नांगराला लावलेली माझी बैलाची जोडी आहे, जी मला निर्वाणाच्या सुरक्षिततेकडे न थांबता घेऊन जाते आणि तेथे गेल्यावर माणसाला शोक करावा लागत नाही. ही माझी शेती मी अशा प्रकारे केली आहे. ही शेती अमरत्वाचे फळ देणारी आहे. अशी शेती केल्याने मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो. तदनंतर ऋषी भारद्वाज ब्राह्मणाने एका तांब्याच्या थाळीत खीर भरून आणली आणि ती थाळी भगवंताच्या पुढे ठेवून म्हटले, आदरणीय गौतम, आपण ही खीर घ्यावी, खावी. अमरत्वाचे फळ देणारी शेती आपण करीत असल्याने आपण खरे शेतकरी आहात, असा तो म्हणाला. यावर भगवान बुद्ध म्हणाले, धर्मोपदेश केल्यामुळे, अन्नासंबंधी गाथा बोलल्यामुळे प्राप्त झालेले भोजन स्वीकारणे मला योग्य वाटत नाही. हे ब्राह्मणा, सम्यक दृष्टी असलेल्यांचा प्रश्न आहे इथं. सम्यक दृष्टी असलेल्यांचा, जाणत्यांचा हा धर्म नव्हे. आता असलेल्यांचा होय का नसलेल्यांचा होय, हेही मोठं विचारत आहे. म्हणजे भगवंत म्हणाले इथं त्यांना का हा धर्म सम्यक दृष्टी असलेल्यांचा आहे, नसलेल्यांचा नाही. जाणत्यांचा धर्म नव्हे. म्हणजे फक्त जो जाणतेच फक्त असा त्याचा धर्म नाही आहे. सम्यक दृष्टी ज्यांच्यापाशी आहे त्यांचा हा धम्म आहे. धर्मोपदेश केल्याने, अन्नासंबंधी गाथा बोलल्यामुळे मिळालेले भोजन बुद्ध स्वीकारित नाहीत. आता धर्मोपदेश झालेला आहे, अगोदरच भोजन म्हणजे धर्मोपदेश केल्याने, अन्नासंबंधी गाथा बोलल्यामुळे मिळालेले भोजन बुद्ध स्वीकारित नाहीत. म्हणजे आता भोजन पात्रामध्ये आलेलं आहे, याच्यानंतर तो भोजन आणून राहिला, तो त्याचा थोडासा कडक नियम होता. पात्रामध्ये अन्न आलेलं आहे, धर्मोपदेश झालेला आहे केल्यामुळे आता मी भोजन स्वीकारू शकत नाही, असं ते आहे. धर्मोपदेश केल्याने, अन्नासंबंधी गाथा बोलल्यामुळे मिळालेले भोजन बुद्ध स्वीकारित नाहीत. जोपर्यंत धर्म सदाचार अस्तित्वात असेल तोपर्यंत हीच स्थिती राहील असेल. जोपर्यंत सदाचार अस्तित्वात असेल तोपर्यंत हीच स्थिती राहील असेल. म्हणजे जोपर्यंत धम्म आहे तोपर्यंत असंच चालत राहणार आहे. तू दुसऱ्या कोणा पूर्णत्व पावलेल्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश केलेल्या चंचलतारहित अशा महर्षींची अन्न आणि पाणी देऊन सेवा कर. भगवंत म्हणाले, तू असा कोणी बघ, आता माझं झालेलं आहे, तू असा कोणी बघ का जो दुष्ट प्रवृत्तीचा नाश केलेला आहे, तो पवित्र आहे. त्या काळात खूप ऋषी महर्षी होते, साधू लोक होते, अशा कोणाला बघ आणि अशा महर्षींना अन्न आणि पाणी देऊन सेवा कर. पुण्याची अपेक्षा करण्यासाठी ते योग्य क्षेत्र आहे. गौतम, अशा परिस्थितीत ही खीर प्यायास मी कोणाला देऊ? ब्राह्मणा, देव, मनुष्य, मार, ब्रह्मदेव आणि श्रमण ब्राह्मण
या सहित सर्व जगामध्ये देव आणि माणसाच्या समुदायात तथागत किंवा त्यांच्या शिष्य यांच्या अपवादाशिवाय मला अशी एक पण व्यक्ती दिसत नाही की तिने ही खीर प्यायास खाल्ली तर ती तिला पचू शकेल. तो म्हणाला का बा भगवंताच्या संगाशिवाय असा दुसरा कोणी नाही बा काही खीर पचू शकेल. म्हणून हे ब्राह्मणा, तू ती खीर गवत नसलेल्या कोरड्या जागेवर ओतून टाक. भगवंत म्हणाले, तर मग हे ब्राह्मणा, तू ती खीर गवत नसलेल्या कोरड्या जागेवर ओतून टाक किंवा जीवजंतू नसलेल्या जलाशयात फेकून दे. जर तुला असं वाटते बा का हे माझ्याशिवाय आणि संघाशिवाय कोणी दुसरं पचू शकत नाही, तर तू बा ते आता टाकून दे. तदनंतर कृषी भारद्वाज ब्राह्मणाने ती खीर जीवजंतू येथे नव्हते अशा जलाशयात ओतून टाकली. जीवजंतू तेथे नव्हते अशा जलाशयात ओतून टाकली. ती खीर पाण्यात पडताक्षणी चिटी आवाजात दाट धूर उत्पन्न करू लागली. दाट धूर पाठवू लागली. ज्याप्रमाणे दिवसभर तापलेला नांगराचा फाड पाण्यात टाकल्यास चिटी असा आवाज करून दाट धूर वाफ उत्पन्न करतो, दाट धूर फेकून देतो, त्याप्रमाणे ती खीर पाण्यात ओतता पडता क्षणीच चिटी असा आवाज करून दाट धूर उत्पन्न करू लागली आणि दाट धूर फेकू लागली. त्यानंतर कृषी भारद्वाज ब्राह्मणाला सवेंग झाला व रोमहर्षित आश्चर्यचकित होऊन म्हणाला, होऊन भगवान जेथे होते तेथे गेला. आश्चर्यचकित होऊन भगवान जेथे होते तेथे गेला व तेथे जाऊन भगवंताच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाला, हे गौतमा, अत्यंत सुंदर, हे गौतमा, अत्यंत छान, हे गौतमा, ज्याप्रमाणे पालथी वस्तू सुलट करावी, झाकलेली वस्तू उजेडात आणावी, मार्ग चुकलेल्याला माणसाला योग्य मार्ग दाखवावा किंवा अंधारात तेलाचा दिवा लावावा की ज्याच्यामुळे डोळस माणसांना वस्तू दिसू शकतील, त्याप्रमाणे गौतमाने अनेक प्रकारे धर्मोपदेश केला आहे. म्हणून मी भगवान गौतमांना त्यांच्या धर्माला व भिक्षू संघाला शरण जात आहे. मी बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे. मला भगवान गौतमाजवळ प्रवज्या व उपसंपदा प्राप्त हो. तदनंतर कृषी भारद्वाज ब्राह्मणाला भगवंताजवळ प्रवज्या व उपसंपदा प्राप्त झाली. उपसंपदा प्राप्त झाल्यावर थोड्या काळानंतर, काही दिवसानंतरच कृषी भारद्वाज ब्राह्मण एकांतवासात एकांकी, अप्रमादी, उद्यमी, कार्यरत व तत्पर होऊन ज्यासाठी कुलपुत्र चांगल्या रीतीने गृहत्याग केल्यावर गृहहीन अवस्था संन्यास स्वीकारतात, त्या सर्वश्रेष्ठ ब्रह्मचर्याचे फळ ध्येय स्वतःच्या ज्ञानाने संपादन करून व प्राप्त करून त्याला ज्ञान झाले. माझा पुनर्जन्म शीन नष्ट झाला आहे. मी ब्रह्मचर्याचे पालन केले आहे. मी माझे कर्तव्य पार पाडले आहे आणि मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. अशा रीतीने आयुष्मान भारद्वाज एक अरहंत झाला. म्हणजे तो भगवंताच्या मार्गाने अरहंत झाला. तर अशा प्रकारे हे आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.